काका मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपण सगळ्यांनी ज्यांना गुरु मानले दत्तात्रय महाराज त्यांनी 24 गुरु का केलेत? हे तुम्हा आम्हाला दाखवण्यासाठी ते परमगुरूच आहेत. हो. आणि त्यांनी 24 गुरु केले, 1-2 नाही 24 गुरु. म्हणजे हे तुमचे पृथ्वी आहे, वारा आहे, आकाश आहे, जल आहे, अग्नी आहे, म्हणजे पंचतत्वांनाही गुरु करून बसले. प्रत्येकापासून एक एक गुण उचलला आहे त्यांनी आणि तुम्हाला सांगितलं आहे हा गुण इकडे, याचा गुण हा आहे. अशा पद्धतीने ते दाखवत गेले. पृथ्वीपासून काय तर पृथ्वी सहनशीलता किती आहे पृथ्वीवर. आपण काही करतो त्याच्यामध्ये की ते खणतो, हे करतो, थुंकतो, काही करत असतो, पण बिचारी सहन करते. वारा वाहतोय, मग वारा वाहणारा तो कुठल्याही प्रकारे तो कशाही मोहामध्ये पडत नाही. त्याला तुम्ही अडवायचा, तो आपल्या पद्धतीने चालला आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही. पाणी हे जलतत्व आहे, जलामध्ये ते स्नेहभाव आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी समरस होऊन जातो. आकाश अचल आहे, निर्विकार आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचं वर्तन चाललेलं असतं. अग्नी तर पावित्र अग्नीचं पावित्र म्हणून आपण देवादिकांना आहुती त्या अग्नीद्वारे देतो, असं चाललेलं आहे. आणि चंद्र सूर्याला त्याने सोडलेलं नाही. चंद्र कसा कलेने वाढत जातो आणि पौर्णिमा आली का पूर्णत्वाकडे जातो आणि नंतर पूर्णत्वाहून पुन्हा तो अमावस्येकडे येतो. त्यात एक चंद्रकला हळूहळू होऊन तो पुन्हा अंधारात हे होतो. पण ह्या ज्या त्याच्या कलेचा आविष्कार आहे, विकार आहेत, तो सर्व आविष्कार त्या ठिकाणी त्याच्या सौंदर्याला बाधक ठरत नाही. कारण चंद्र कशी कोर दिसली तरी आपल्याला ती मनमोहक वाटते, मग ती त्याला बाधक त्याच्या सौंदर्याला ठरत नाही. ह्या सूर्याचंही तेजोमय आहे, सगळ्यांची चांगल्या रीतीने तो कोणावरही पडतो, तो पक्षपातीपणा करत नाही. ते असे मधमाशी आहे, भ्रमर आहे, सर्व यांच्यापासून त्याने एक एक गुण घेतला. पिंगला वेश्येलाही त्याने सोडलं नाही. पिंगला वेश्येलाही त्याने गुरु केलेला आहे. पिंगला वेश्या काय करते, रात्रभर आपल्या ग्राहकासाठी प्रतीक्षा करते. आशा आहे, जोपर्यंत ती आशा आहे तोपर्यंत ती उद्विग्नता आहे. जेव्हा आशा संपुष्टात येते तेव्हा विरक्ती प्राप्त होते आणि ती विरक्ती प्राप्त झाली की ती आशा संपुष्टात आलेली आहे, त्यामुळे ती ईश्वराच्या अधीन झाली आहे. बालक आहे, बालक किती निरागस आहे, बालकासारखं निरागसता आली पाहिजे. ते बालकाची निरागसता त्यांनी अनुभवली आहे. मोहात पडायचं नाही. पतंग बघा दिव्याभोवती फिरत असतो, फिरता फिरता तो त्याच्यामध्ये आपला आत्मघात ओढून घेतो, म्हणून तो मोहापासून दूर व्हायचं आहे. एखादा मत्स्य आहे, त्याचा गळ लावला की मत्स्य त्याच्या भोवती फोडतो. मग चवीने आपण बघा तोंडाचे जिभेचे चोचले पुरवतो आणि आपण त्या मृत्यूच्या छायेमध्ये जात असतो. मृग एवढा चपळ आहे, पण तो काय करतो, संगीताला भुलतो आणि त्याच्यामध्ये फसतो. भ्रमर आहे, भ्रमराच्या बाबतीत काय होतं, तो भ्रमर मोहाच्या पायी तो फुलतो आणि आतमध्ये जाऊन कमळाच्या पाकळीत धडतो. सूर्यास्त झाला की भ्रमर आत राहतो आणि मग आत्मघात ओढवून घेतो. असे सगळे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि हे सर्व पाहत असताना आपल्याला लक्षात येतं, कपोल पक्षी आहे, त्याने संसारातून विरक्ती कशी, त्याच्यापासून अजगराला ते घेतले, त्यांनी कित्येक जणांना घेतले. भ्रमरकीट शेवटी तर कोळी आहे, कोळी काय करतो, सगळं भक्षण करतो. आपणच घरटं बनवतो, भक्षण करतो. तसं ईश्वर काय करतो, ही निर्मिती करतोय आणि पुन्हा तो नाशही करतोय. मग ईश्वरेच्छेचा मान ठेवून आपण वर्तन केलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी भ्रमरकीट दाखवलं आहे. भ्रमरकीट काय तर एक किडा असतो, तो भ्रमराचा हे करता करता तो स्वतः भ्रमर बनतो. म्हणजे ईश्वराची भक्ती करता करता आपण ईश्वराच्या याच्यामध्ये वाहून गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये समरस होता आलं पाहिजे. आणि ही समरसता जेव्हा तुम्हाला अध्यात्मामुळे येते आणि मग तेव्हा तुम्हाला ते देवत्व आल्याशिवाय राहत नाही. आणि हे सर्व 24 गुणांचे गुण त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत. खूपच छान. काका आता आपल्या सर्व काही ज्या प्रेक्षकांना एक छोटासा तुम्ही काय संदेश द्याल की हा मीपणा कसा सोडायचा? मीपणा सोडणं एवढं कठीण आहे, कारण तो प्रत्येकामध्ये असतो. मी साधना करतो याचाही मीपणा आहे. गिरनारला आहे तर ते सगळेजण बघा वेगळ्या ह्याच्यात असतात की अरे मी गिरनार चढतो, असं नाही आहे ते. पण ते समजत नाही बऱ्याच जणांना, सुरुवातीला नाही. पण ते जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. अखंड नामस्मरण. आणि आपण कोणी नव्हत, तो मोठा आहे. प्रत्येक गोष्टीचं श्रेय आपण ईश्वराला देता आलं पाहिजे. बस चांगलं आहे ते तुझ्या इच्छेने घडतं, वाईट आहे ते माझं कर्म आहे. आणि जेव्हा तुम्ही ती द्यायची सवय लावता, कारण चांगलं घडलं की आपण बोलतो मी केलं, आणि जेव्हा वाईट घडतं तेव्हा आपल्याशी पक्षपातीपणा करतो.
असं नाही आहे ते. आपण आपल्या कर्मानुसार हे चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करायचा. नामस्मरण चांगलं कर्म हे तुम्हाला त्याच्याजवळ घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि अशा रीतीने आपण तो प्रवास चालू ठेवलात तर हा मीपणा निघून जाईल आणि ईश्वर तुमच्या जवळ येईल. खूपच छान. काका, असं वाटतं की तुमच्याशी फक्त बोलत राहावं आणि इतकं काही समजतं. तुमच्या अनुभूती म्हणजे इतक्या विलक्षण आहेत. तुम्ही इकडे आलात सर्व काहीला, एवढ्या प्रेक्षकांना परत एकदा आम्ही तुम्हाला बोलवून घेतलं दुसऱ्यांदा आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. जय गिरनारी. जय गिरनारी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.